जय हरी. एकादश स्कंध भाग 161. काल 13व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की सत्वगुणाचा जर आधार घेतला तर नेमकं काय काय घडतं. आता आज रजतम या गुणांचा आधार घेतला तर काय होतं ते बघूया. रजोगुण आणि तमोगुण वाढू लागले म्हणजे नाना प्रकारचे भ्रष्टाचार, पाखंड आणि वेदविरुद्ध विचारप्रवाह सुरू होतात. द्वेष, मत्सर, दारू, जुगार, परस्त्री या हीन व्यसनांची जोरानं वाढ होते. जारण, मारण, मोहन या हीन कर्मांचा प्रसार होतो. भूत, पिशाच वगैरे हलक्या दैवतांची उपासना वाढते. सोंग, ढोंग, नाना प्रकारचे देहशृंगार आणि सकाम भक्ती यांना ऊत येतो. गप्पा ठोकण्यात, चव्हाट्यावर बसून निंदा करण्यात किंवा बुद्धिबळ खेळण्यात लोक वेळ वाया घालवतात. अधर्माचा विधिनिषेध राहत नाही. देहभोग कितीही भोगले तरी मनाची तृप्ती होत नाही. अनेक संकल्प विकल्पांनी ग्रस्त झालेलं मन भ्रमात सापडतं आणि मरणाला विसरून अशाश्वताच्या नादी लागतं. पदोपदी विपरीत अनुभव आला तरी आपलं खरं सुख कशात आहे याचा विवेक होतच नाही. देहानं माणूस असून तो कुत्र्यासारख्या हीन प्राण्याच्या भूमिकेवर जीवन जगतो आणि असं होऊ नये त्याच्या बाबतीत. म्हणून मग पुढे नाथ महाराजांनी हंसगीतेचं वर्णन या आपल्यासारख्या सर्वसामान्यांना सांगितलेलं आहे. आता ते कसं, तर हंसगीतेमध्ये प्रत्यक्ष भगवंतानं सनतकुमारांना आत्मज्ञान सांगितलं. आता हे सनतकुमार म्हणजे पृथ्वी तलावर सगळ्यात पहिल्यांदी ब्रह्मदेवांपासून निर्माण झालेले हे 4 जण. सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे ते सनत कुमार. त्यांना भगवंतांनी या हंसगीतेमध्ये आत्मज्ञान सांगितलं. आत्मज्ञान होण्याच्या दृष्टीनं मुख्य प्रश्न एकच आहे, तो असा की मूळ आत्मा स्वयंप्रकाश आणि स्वयंसिद्ध असताना त्याचं आपल्याला दर्शन होत नाही, याचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, ते असं की ज्या मनानं आत्म्याचा अनुभव घ्यायचा ते मन दृश्यानं म्हणजेच विषयानं किंवा अनात्म वस्तूनं व्यापून टाकलेलं आहे. दृश्यानं भरलेलं मन बहिर्मुख बनतं आणि कर्तृत्वाच्या आणि भोक्तृत्वाच्या भ्रमानं दृश्यातून सुख घेण्याचा प्रयत्न करतं. शिवाय यामुळे मी देहच आहे असा देहाभिमान हा बळावतो. हा देहावरचा अभिमान बळावतो आणि जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थांचा अनुभव घेतो. अर्थात स्वानंद मावळून जीव दुःख भोगू लागतो. स्वानंद परत मिळवायचा असेल तर कर्तेपणाचा अभिमान क्षीण होऊन मन अंतर्मुख व्हावं लागतं. आता आम्हाला अगदी सहज सवय असते. चटणी कोणी केली? मी केली. हे कोणी केलं? मी केलं. ते कोणाचं? मी आणलं, माझ्या पसंतीचं. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला कर्तेपणा पुढे येतो आणि अभिमान वाढत जातो आणि त्यामुळे काय होतं, आम्हाला स्वानंद हा प्राप्त होत नाही. पण मग तो जर प्राप्त करायचा असेल, मिळवायचा असेल तर अंतर्मुख झालेलं मन आत्मस्वरूपी सावधान राहून देहबुद्धीतून बाहेर पाडल्याच गेलं पाहिजे. इतकंच नाही तर अभ्यासानं अहंकारासकट मन मावळून जातं आणि देहाचं देहपण स्फुरत नाही. देहाचा संपूर्ण विसर पडला म्हणजे अविद्या नाश पावते आणि केवळ प्रारब्धानं त्याचा देह चलनवलन करतो, असा या हंसगीतेचा भावार्थ आहे. आता हे म्हणजे कोण? सनत कुमार. तर हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. त्यांनी आपल्या पित्याला असा प्रश्न विचारला की माणसाचं मन सर्वस्वी दृश्यात गुंतलेलं असतं, ते तिथून निघून आत्मज्ञान कसं करून घेता येईल त्याला? याच्यावर काही उपाय असेल तर सांगा ना. ब्रह्मदेवांचं मन कर्मात गुंतल्यानं मंद प्रतीती झाले होते. त्याला उत्तर त्यांना या प्रश्नाला देता येईना. म्हणून परमात्मा हंस रूपानं प्रगट होऊन त्यांनी उत्तर दिलं. उत्तर देताना हंस म्हणाला की मूळ
परमात्म्य स्वरूप समसमान आहे. ते सर्व व्यापक आहे, त्रिगुणांच्या पलीकडे आहे. तसंच सर्व जडांना चेतवणारा आहे. एखाद्या वस्त्रामध्ये आडवे उभे तंतूच असतात, तसं या सबंध दृश्य विश्वामध्ये आत्मस्वरूपच भरून राहिलं आहे. हे जरी खरं असलं तरी ज्यावेळी जीवाची दृष्टी आतून सुटून बाहेर धावते, त्यावेळी इंद्रियांना दिसणारं दृश्य तेवढंच खरं असं त्याला वाटतं. आपला देह म्हणजे दृश्याची मूस होय, म्हणून देह सर्वस्वी खरा, किंबहुना तोच मी, हा मोठा देहाभिमान त्याला होतो. या अभिमानाच्या पोटी दृश्यातून सुख घेण्यासाठी तो रात्रंदिवस धडपड करतो. दृश्यावर त्रिगुणांचं साम्राज्य असल्यानं जीवाला त्याचं बंधन पडतं आणि त्यापायी जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्था त्याला भोगाव्या लागतात. वास्तविक सर्व अवस्थांचा आणि कर्मांचा जीव हा साक्षी आहे. स्वतःच्या प्रकाशानं सर्व वृत्तींना प्रकाशित करतो, पण वृत्तीबरोबर त्याचं तादात्म्य झालं की मी करता, मी भोगता असा भ्रम होऊन जीवाला सुखदुःख भोगावं लागतं. आता तात्पर्य काय, तर वृत्तीच्या संगतीनं दृश्याची आसक्ती वाढते, देहाचा अभिमान बळावतो आणि जीव अधिकाधिक बंधनात सापडतो. देहाभिमान नाहीसा केल्याशिवाय, वृत्ती आवरून साक्षीत्वानं राहायला शिकल्याशिवाय जीवाचं बंधन तुटणं शक्यच नाही. हा देहाभिमान सगळ्या संशयांचं मूळ असून तोच विकारांचं आणि विषयांचं पोषण करतो. देहाभिमान घट्ट झाला म्हणजे त्याच्यातून जे मन काम करतं ना, ते भ्रमानं भरलेलं असतं. ममत्व किंवा आसक्ती हे या भ्रमाचं व्यक्त स्वरूप आहे. या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी साधकानं काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गानं जाऊन दृश्याचं प्रेम कमी करत गेलं म्हणजे वृत्ती आपोआप निवृत्त होते आणि आत्मानंदात जिरून जाते. दही घुसळून लोणी काढलं आणि ते पुन्हा ताकात घातलं तर ताकापासून निराळं राहतं की नाही? का ताकात एकरूप होतं? नाही, निराळं राहतं, असं अलगद असतं त्याच्यावर. त्याचप्रमाणे प्रवृत्ती गळून पडली की निवृत्ती देखील आपोआप विरून जाते आणि वृत्ती एकदम स्वस्वरूपात एकरूप होते. मग प्रारब्ध योगानं देहाला सुखोपभोग आला तरी मनात वासना उत्पन्न होतच नाही. म्हणून साधकानं देहाभिमान जाण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदी वेदोक्त स्वधर्माचरण करावं. नंतर आपल्या वृत्तीवर अखंड लक्ष ठेवून आसक्ती कमी करावी. आता प्रत्येक वेळेस आपल्या वृत्तीवर लक्ष कसं ठेवायचं? आत्ता माझ्या मनामध्ये हे विकत घेण्याची इच्छा होती आहे, मग मी तिथेच मनावर कुठंतरी बंधन घालायचं. मला हे गरजेचं आहे का? माझ्यासाठी आवश्यक आहे का? माझ्याकडे नाही आहे का? आणि हा विनाकारण खर्च नाही होणार का? हे असं वृत्ती इकडे तिकडे तिकडे जेव्हा भटकतात, आता मी त्या व्यक्तीचा विचार करते आहे, ती व्यक्ती मला स्वस्वरूपापर्यंत पोहोचवणारी आहे का? ती व्यक्ती संत आहे का? ती व्यक्ती खऱ्या अर्थाने ब्रह्मस्वरूपाला पावलेली आहे का? मग मी त्या व्यक्तीचा विचार करणं म्हणजे रजो आणि तमोगुणाचा माझ्यामध्ये आणखीन भर घालून घेणं आहे. आणि जर मला सत्वगुणाची वाढ करायची असेल तर मी त्या व्यक्तीच्या ऐवजी संतांचा विचार करेल. हे असं सातत्याने आपल्या वृत्तीवर लक्ष केंद्रित करायचं आणि अखंड लक्ष ठेवून हळूहळू आसक्ती कमी करायची. बरं, मन अंतर्मुख करण्याचाही अभ्यास करायचा. आमचं मन चौफेर फिरतं. आज मुलामध्ये गेलं, उद्या मैत्रिणीमध्ये, परवा शेजारणीमध्ये, मग काही वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटनेमध्ये, म्हणजे असं कुठे मन भटकतं. तेव्हा त्याला बाहेर नाही जाऊ द्यायचं, त्याला अंतर्मुख करायचं. मग या अंतर्मुखतेमध्ये मी कोण आहे याचा शोध घेता घेता मग काय होईल की इतकं करून देखील
देहाभिमान जातच नाही आहे. मग देहाभिमान सोडायला जे जे साधन करावं त्या साधनाचाच अभिमान उत्पन्न होतो. मग आम्ही इतरांना सांगतो, अहो नाही हो, आजकाल काय कुणाशी बोलायची इच्छा होत नाही, असं वाटतं आपलं आपण एकांतात राहावं, बस भगवंताचं नामस्मरण करावं. हा सुद्धा त्या साधनेचा अभिमान आहे बरं का. आणि हे तर सगळ्यात मोठं संकट आहे. म्हणून देहाभिमान जाण्यासाठी भगवंताचं अखंड नामस्मरण करत जावं. भगवंताचं कीर्तन करून त्याला सर्व भूतांच्या ठिकाणी पाहण्याची भावना केली तरच आणि तरच देहाभिमान गळतो. भगवंताच्या प्रेमानं भजन करावं म्हणजे देहाभिमान क्षीण होत जाऊन स्वानंद घन आत्मा प्रगट होतो. जय हरी.